Alright, hello, this is the My Artifact episode number 396. आजची तारीख आहे 29 मार्च 2016. आता वाजले करीब रात्रीचे 8:45 शायद. आज खूप दिवसांनी आज व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड होत आहे. ॲटलिस्ट बहुत म्हणजे करीब 3-4 महिने झाले. याच्या अगोदर आर्टिफॅक्ट एपिसोड व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड बहुत कमी रेकॉर्ड होते, कारण व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड न होण्याचं कारण काय? कारण आय कॅन सी मला दिसते. आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करण्यासाठी एक क्वाईट जागा पाहिजे, जिथे मी माझे सगळे एक्सपिरियन्स शेअर करू शकतो. हां, आणि या गोष्टी पाहिजे. व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये क्वाईट भेटू शकते, बट अदर रिसोर्सेस लाईक फोकस, व्हिडिओसाठी कॅमेरा स्टॅबिलिटी, कोणीतरी मोबाईल पकडून ठेवायला पाहिजे, आणि मी कोणी समोर असताना आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करूच शकत नाही. बहुत प्रायव्हेट प्लेस पाहिजे ना आर्टिफॅक्ट एपिसोड करण्यासाठी. त्यावेळेस नाही का आतमधलं पूर्ण निघते का आज दिवसभरात काय झालं काय नाही वगैरे वगैरे. गेल्या 2-3 हप्त्यापासून मला क्रिकेटबद्दल बहुत जास्त क्रेझीनेस वाढून आलं, बहुत जास्त क्रेझीनेस. याचं कारण आहे का T20 सुरू आहे, वर्ल्ड कप, आणि ऑफकोर्स मी इंडियालाच सपोर्ट करेन एव्हरी टाइम, प्रत्येक वेळेस. आणि यावेळेस पण सुद्धा जेव्हा मॅच बघतो ना, तेव्हा एक प्रकारे अशी फिलिंग येते का वाव एकदम. आणि मॅच जिंकल्यावर किंवा हारल्यावर हारले ते राहू दे, ॲज इट इज, बट थिंग्स आर रिअली अमेझिंग वेन वी आर वॉचिंग ऑन दॅट स्टेडियम, अँड दॅट इज फील सो ग्रेट. मीन्स किती कल्ला करायचा वे, किती एकदम असं भरभरून करून घ्यायचं, डरना नाही चाहिए किसी से. 13 तारखेपासून माझा एक्झाम आहे, डिप्लोमा शेवटला पेपर आहे, थर्मल इंजिनिअरिंग. त्यामुळे मी लागलो आहे. आजची 29 तारीख आहे, त्यामुळे म्हणजे हार्डली मला 14-15 दिवस असेल. थर्मल इंजिनिअरिंगचं माझं केवढं झालं आहे? वेल 10%, 10% झालं आहे फक्त, बाकी अजून बंद काहीच नाही. पण याच्यात नुसती थेअरी आणि डायग्राम आहे, तर मी ते काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करून राहिलो प्रत्येक वेळेस. कशा प्रकारे फेस करायचं वगैरे, ॲन्सर कसे फाइंड आउट करायचे, डायग्राम कशा काढायचे, याची प्रॅक्टिस पूर्ण हे करत आहे. मागच्या वेळेस सारखं मी याला लाईटली नाही घेणार, यावेळेस मी याला फुल स्टडी घेणार. आणि प्लस मला दुसरा कोणता सब्जेक्ट आहेच नाही ना, एकच आहे ना. आणि यावेळेस काढणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे तुला समजा मुंबईला जायचं असेल तर ऑफकोर्स तुला हे काढणं गरजेचं आहे, आणि याच्यात मला काही डाऊट नाही, यावेळेस निघणारच आहे. यावेळेस समजा जर हे निघालं का मी म्हणजे माझं हे म्हणते का एक टेक्निकल एज्युकेशन फील्ड गायडन्स कॅरेक्टर म्हणते का, असं तू इथे एक फॉर्म म्हणून राहिला, तो बंदा म्हणत आहे की बेटा तू डिझायनिंग कोर्सकडे जा, आणि डिझायनिंग कोर्सकडून एखादी बॅकअप घे, आणि मग मुंबईला जा, आणि मग मुंबईला जॉब कर, आणि देन तू तुझं टार्गेट अचीव कर. बट ऑनेस्टली स्पीकिंग, खरंच आतमधून एवढी क्रूरतेने निर्माण झाली आहे ना, जसं काय एक तहानलेला माणूस पाण्यासाठी तडफडतो, तशा प्रकारे मी तडफून राहिलो मुंबईला जाण्यासाठी. बहुत म्हणजे असं कोण राहिलं करावं, मी केव्हा जातो केव्हा नाही. म्हणजे माय इन्स्टिंक्ट्स टेल मी टू गो देअर अँड अचीव युअर डेस्टिनी. आणि जर मी मुंबईला जातो तर व्हॉट हॅपन, थोडंसं डिसअपॉइंट होईल, कारण आई वडिलांना सोडून आणि आई वडिलांचा मर्जी शिवाय मी मुंबईला जाईन. म्हणजे मर्जी तर घ्यायच लागेल, ऑफकोर्स त्यांना सांगावं लागेल का मला मुंबईला जायचं आहे. प्लस मुंबईमध्ये सर्व्हाइव्ह करणं थोडं कठीण जाईल ऑफकोर्स. But you have a mechanical engineering diploma course, so you can get a job.
आणि इन द एंड थोडी सॅलरी कमी भेटेल, थोडी स्ट्रगलिंग करावं लागेल आणि मला वाटते का मी ते टार्गेट अचीव करू शकतोच. खरंच मला डिझायनिंग कोर्सकडे जाऊशी तर वाटते, बट खरंच इतका पण काही जाऊशी नाही वाटत जेवढं का मुंबईमध्ये तेवढं इंटेन्शन आहे तेवढं डिझायनिंग कोर्समध्ये इंटेन्शन आहे. राईट. तर मला वाटते का मी उद्याचा विचार करून आज हे नाही होऊ शकत, म्हणजे आज डिसअपॉइंट होऊ शकत नाही किंवा आज हे असं वाटत नाही. आज असं वाटते का बस आज एन्जॉय करू यार, कल की देखेंगे कल. आज एन्जॉय करून घेऊ, उद्या पाहू पुढे उद्या काय करायचं आहे आणि का नाही करायचं आहे. सो दॅट्स अ फॅक्ट. मला लॅपटॉप घ्यायचा होता यावेळेस, म्हणजे मुंबईला जायच्या अगोदर. तर मी ठरवलं होतं की आता वडिलांचं जे हे येईन लोन 3 लाख रुपये, 2,70,000, त्यातून मी 30-35 हजाराचा एक लॅपटॉप घेऊन घे म्हणतो. तर मी थोडासा बॅकअप केला, थोडंसं थांबवलं, कारण जर मी आताच घेतला लॅपटॉप तर माझं याच्याकडे लक्ष जाणार नाही आणि जे नाही व्हायचं ते होऊन जाईल. तर मला वाटते 13 तारखेपर्यंत थांब, पेपर खतम होऊ दे, काही ना काही माहीत पडते वडिलांचं काय कसं आहे वगैरे, आणि त्याच्यानंतर आपण घेऊ शकतो लॅपटॉप. आणि प्लस तू मुंबईला जाणार आहे तर ऑफकोर्स आई वडील काही ना काही तर प्रोव्हाइड करणच. मुंबईला जाण्यासाठी ॲटलिस्ट तुला किती पैसे लागेल? 1 लाख मिनिमम, 50,000. येस, 50,000 तर लागेल. 50,000 लागेल तिथे रेंट करून राहण्याचा. आणि मग पुढे सर्वाइव्ह करण्यासाठी मी आपला जॉब पाहिजे. येस. पण तुला नाही वाटत का हे खूप मोठी स्टेप आहे आणि तुला ह्याच्यामध्ये डिस्काउंट होऊ शकते? मला माहीत आहे ना, बट मी अगोदर पण सांगितलं, माय इन्स्टिंक्ट्स टेल मी टू गो देअर अँड युअर डेस्टिनी. इन्स्टिंक्ट म्हणजे आतमधला जो विश्वास आहे तो म्हणतो का बेटा जा आणि घे, बस हातात पडू नये, तुला फक्त जाऊन घ्यायचं आहे असं म्हणत आहे. आय डोंट नो, बट आय कॅन डू दिस. आय एम दी ग्रेटेस्ट फिल्म मेकर इन द वर्ल्ड. Yeah, my name is Momu Mothare and I can do anything, man, except for something. Okay. आज दिवस काही खास नाही. आज कोणतेच प्लॅन नव्हते वन मॅन टीम सोबत. आज म्हणजे हार्डली 5 तारखेला विशालच्या गावाला जायचं आहे, तर तोपर्यंत काही नाही. आज खेळायला पण नाही गेलो कारण आज इथे किरण आणायला गेलो होतो. आज डिसाईड केलं होतं का आज पढाई करायची म्हणून, तर मी आतापर्यंत पढायला नाही लागलो. आतापर्यंत सकाळपासून, सकाळ उठल्यापासून, सकाळी मी 7:15 वाजताच उठलो. मी सगळं केलं, नंतर जिम आलो, जिमवरून 11 वाजता घरी आलो. आल्यानंतर हातपाय वगैरे धुतले, बिल भरायला गेलो. फर्स्ट दुसरा अटेम्प्ट म्हणजे किती चक्र झाल्या आज, बहुत चक्र झाल्या. बिल भरायला गेलो, बिल भरून घरी आलो. घरी आल्यानंतर तो बोर्ड फुटला होता, तो बोर्ड आणण्यासाठी तिथे गेलो. थँक गॉड तिथे वडील भेटले, तर पुन्हा चक्र्याच रेला. वडिलांसोबत तो पॉवर प्लग आणला, पुन्हा घरी आलो. तो पॉवर प्लग छोटा झाला म्हणून पुन्हा गेलो, तिथून मोठावाला घेऊन आलो आणि त्याच्यानंतर बहुत एक्झॉस्टेड होऊन आलो. याच्यामध्ये 2-2:30 वाजून गेले आणि दुपारी झोपलो मी थोडसा आणि 4 वाजता उठलो आणि थोडंसं वाचलं, 2 क्वेश्चन केले आणि नंतर आईसोबत किरण आणायला गेलो. किरणसोबत आलो आणि हे थोडंसं पाणी वगैरे भरलं आणि याच्यातच बघा दिवस चालला गेला. आता लागलो, आता जेवण केलं थोडंसं आणि आता करतो म्हणलं. हार्डली 2-3 पेपर तर करून टाकतो, जेवढे होईल तेवढे, आणि मग पाहतो वगैरे. राईट. 5वा चॅप्टर तर येस, 5वा चॅप्टर मला माहीत आहे आता कसं कोणते क्वेश्चन्स आहेत काय. So this is the Maya Artifact episode number 396. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.